10 नोव्हेंबर 1659 साली प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा कसा बाहेर काढला. जय शिवराय मंडळी, मागच्या भागात आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे शस्त्र काय होते, म्हणजेच गनिमी कावा. आणि गनिमी काव्याचं एकदम उत्तम उदाहरण प्रतापगडाच्या पायथ्याशी इतिहास थांबला होता. एका बाजूला होता आदिलशहाचा बलाढ्य सरदार अफजल खान आणि एका बाजूला होते स्वराज्याचा वाघ. खान प्रचंड सैन्यासह आला होता. त्याला वाटलं शिवाजी घाबरले आहेत, पण त्याला माहीत नव्हतं की तो गनिमी काव्याच्या जाळ्यात अडकलेला आहे. भेटीचा दिवस ठरला. दोघांनी थोड्या माणसासह भेटायचं. खानाने मिठी मारली आणि अचानक खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, पण छत्रपती शिवाजी महाराज तयार होते. अंगात चिलकत होतं, हातात वाघनखं. क्षणातच वाघनख्यांनी खानाचा कोथळा बाहेर काढला आणि बाहेर दबाव धरून बसलेले मावळे तुटून पडले आणि प्रतापगडावर इतिहास घडला. त्या दिवशी फक्त एक सरदार मारला गेला नाही, तर त्या दिवशी स्वराज्याचा दरारा संपूर्ण दक्कनभरात पसरला गेला. आणि हीच खरी ताकद होती गनिमी काव्याची. तोरणापासून प्रतापगडापर्यंतचं स्वराज्याचं स्वप्न आता वास्तव बनत होतं. पुढच्या भागात पाहू विजयानंतर महाराजांनी कोणता डाव आखला. म्हणूनच शिवचरित्राचा हा प्रवास चुकू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.